आरोग्य केंद्राचा हलगर्जीपणा जीवावर बेतला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 22 वर्षीय मातेचा मृत्यू. नवनाथ खोपडे प्रतिनिधी, दौंड. पुणे. केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या भीषण हलगर्जीपणामुळे एका 22 वर्षीय तरुण मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लेकरं आयाय करत्यात अशा विदारक स्थितीत 2 चिमुकली पोरकी झाली असून, या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य शिबिरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेमकी घटना काय? खोर. ता. दौंड येथील मेंढपाळ कुटुंबातील रंजना बाबू केसकर, वय 22, या केडगाव येथील आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी गेल्या होत्या. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात अतिरक्तस्राव झाल्याने आणि रक्तदाब खालावल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना तातडीने खाजगी आणि नंतर ससून रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. रंजना यांच्या पश्चात पियुष, वय 2, आणि आरोही, वय 1, ही 2 लहान मुले आहेत. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी चिमुकल्या आरोहीचा पहिला वाढदिवस होता. नियमावली धाब्यावर, कागदावरचे नियम अन प्रत्यक्ष स्थिती या घटनेने आरोग्य विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणला आहे. तज्ज्ञांच्या मते, शिबिरांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. नियम काय सांगतो, प्रत्यक्षात काय घडते? एका दिवसात जास्तीत जास्त 30 शस्त्रक्रिया कराव्यात. एका दिवसात 40 ते 50 शस्त्रक्रियांचा उरक उरकला जातो. शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ आणि पूर्ण वेळ डॉक्टरांची गरज. एकच डॉक्टर घाईघाईत 2 ते 3 केंद्रांवरील शस्त्रक्रिया उरकतात. शस्त्रक्रियेनंतर महिलांना 4 ते 7 दिवस देखरेखीखाली ठेवणे आवश्यक. बेडाभावी महिलांना जमिनीवर झोपवले जाते आणि लवकर घरी सोडले जाते. गुंतागुंत झाल्यास उच्च उपचारांची तत्काळ व्यवस्था हवी. अनेकदा आवश्यक साधनसामग्री आणि कर्मचाऱ्यांचा अभाव असतो. चुकून नस कापाई गेल्याचा नातेवाईकांचा आरोप. रंजना यांचे आजोबा नथू केसकर आणि नातेवाईक जयाबाई हाके यांनी संताप व्यक्त केला आहे. डॉक्टर घाईघाईत शस्त्रक्रिया करत होते, त्या घाईत चुकीची नस कापाई गेल्यामुळे रंजना यांचा जीव गेला, असा आरोप त्यांनी केला आहे. आमचा वडाचा वृक्ष कोसळला आहे, आता या लहान लेकरांना कुणी सांभाळायचे, असा हृदयद्रावक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाची भूमिका. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी 5 सदस्यीय जिल्हास्तरीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. ससून रुग्णालयाचा अहवाल आणि समितीच्या चौकशीनंतर जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. निष्कर्ष. ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या नावाखाली महिलांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. आता या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर खरोखर कारवाई होणार की प्रशासन पुन्हा एकदा याकडे दुर्लक्ष करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.